नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. रात्रीचे 12 वाजले होते. वणीच्या डोंगर रांगांवर गडद अंधार पसरला होता. वाऱ्याचा जोर वाढत होता आणि त्या शांततेत फक्त एकच आवाज ऐकू येत होता, आई मला वाचव. डोंगराच्या पायथ्याशी उभी असलेली ती मुलगी मृत्यूशी झुंज देत होती आणि वर उंचावर बसलेलं सप्तशृंगी देवी मंदिर जणू तिला बोलावत होतं. पण त्या रात्री जे घडलं ते आजही लोकांच्या अंगावर काटा आणत. नागपूरमध्ये राहणारी पूजा एक साधी पण खूप स्वप्न पाहणारी मुलगी होती. तिचं एकच ध्येय होतं, मोठं होऊन आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करायचं. पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. एका दिवशी कॉलेजमधून घरी परतताना तिचा भयंकर अपघात झाला. गाडी घसरली आणि पूजा रस्त्यावर जोरात आपटली. आसपासच्या लोकांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि जे सांगितलं ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या पायाला इतकी गंभीर दुखापत झाली की कदाचित पुन्हा कधीच चालू शकणार नाही. घरात शोककळा पसरली. पूजा पूर्णपणे खचली. तिच्या डोळ्यात फक्त निराशा आणि अंधार होता. एक दिवस तिच्या आजीने तिच्यावर डोक्यावर हात ठेवत शांतपणे सांगितलं, बाळा, डॉक्टरांचं काम आहे सांगणं, पण अंतिम निर्णय आईचाच असतो. आपण सप्तशृंगी देवी मंदिराला जाऊया. सुरुवातीला पूजाला विश्वास नव्हता, पण शेवटी ती तयार झाली. काही दिवसांनी ते वणीला पोचले. उंच डोंगर, लांब पायऱ्या आणि गर्दी, पण पूजासाठी हे सगळं खूप कठीण होतं. तिला स्ट्रेचरवरून वर नेलं जात होतं. प्रत्येक पायरी चढताना तिच्या मनात एक प्रश्न, आई तू खरंच आहेस का? वारा अचानक जोरात सुटला आणि वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. जशी ती मंदिराजवळ पोचते तसेच पूजाच्या हृदयाची धडधड वाढत गेली. मंदिरात प्रवेश करताच पूजाच्या डोळ्यातून अश्रू आले. तिने देवीसमोर डोळे मिटले आणि मनापासून प्रार्थना केली, आई मी काही मोठं मागत नाही, फक्त मला पुन्हा उभं राहायला दे, मला माझं आयुष्य परत दे. त्या क्षणी मंदिरातील घंटांचा आवाज जोरात घुमू लागला आणि पूजाला काहीतरी वेगळंच जाणवलं. त्या रात्री मंदिराजवळ थांबले आणि सर्वजण झोपले होते, पण पूजाला झोप येत नव्हती. अचानक तिला जाणवलं की कुणीतरी तिला हाक मारते. ती घाबरली, पण आवाज खूप शांत आणि प्रेमळ होता. ती हळूच डोळे उघडत आणि तिच्यासमोर एक तेजस्वी प्रकाश उभा असतो. त्या प्रकाशातून एक दिव्य रूप प्रकट होतं, सप्तशृंगी मातेचं. मातेच्या डोळ्यात अपार करुणा होती. त्यांनी पूजाच्या डोक्यावर हात ठेवला. घाबरू नकोस, तुझी श्रद्धा मला इथे घेऊन आली आहे. सकाळ झाली. पहाटेचा मंद वारा वाहत होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. पूजा अचानक जागी झाली. तिला काहीतरी वेगळं जाणवलं. तिने हलकेच तिचे पाय हलवण्याचा प्रयत्न केला आणि तिचे पाय हलले. ती घाबरली, पण पुन्हा प्रयत्न केला. हळूहळू ती उठली आणि ती चालू लागली. त्या क्षणी तिच्या कुटुंबियाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. जे डॉक्टरांना अशक्य म्हणलं होतं ते आईने शक्य करून दाखवलं होतं. पूजाने पुन्हा एकदा सप्तशृंगी देवी मंदिराकडे पाहिलं. तिच्या ओठावर एकच शब्द होता, आई. त्या दिवसानंतर पूजाचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ती दरवर्षी इथे येते आणि प्रत्येकाला एकच सांगते, श्रद्धा असेल तर आई नक्की ऐकते. सप्तशृंगी माता ही केवळ एक देवी नाही, ती प्रत्येक भक्ताची आई आहे. जिथे आशा असते संपते, तिथं निघून तिचा चमत्कार सुरू होतो. तर पूजा नंतर व्यवस्थित बरी झाली आणि सगळं आयुष्य आनंदात घालू लागली. ती व्यवस्थित चालू लागली, फिरू लागली. म्हणून तिने आयुष्यभर सप्तशृंगी मातेचा वसा घेतला. म्हणजेच तिने प्रार्थना केली आणि देवीच्या नित्य नियमाने पठण, आरती आणि देवीला तिच्याशी बोलत राहण्यासाठी तिला प्रवृत्त केलं आणि ती कायम देवीचे आभार मानत गेली आणि ती सुखी झाली. तर तुमच्याही आणि आमच्याही जीवनात असाच चमत्कार हो, हीच सप्तशृंगी मातेपुढं प्रार्थना करूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडल्यावर अश्विनी मराठी स्टोरीज या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.